योग याग विधी एन नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कडे. तपीविन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजीविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरुणोपाय. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, योग याद विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. अष्टांग योग व यज्ञादी कर्म कितीही विधीपूर्वक केली तरी त्याने परमसिद्ध आत्मसिद्ध प्राप्त होणार नाही. उलट मी असा योगी आहे व मी असा कट्टर याज्ञिक आहे अशा अहंकाराची उपाधी तयार होते व आत्मधर्माच्या ऐवजी दंभधर्माचीच प्राप्ती होते. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कडे. देव व श्रीगुरु यांच्यावर नितांत श्रद्धा असल्याशिवाय देवाचे निसंदेह ज्ञान होत नाही. त्यातही श्री गुरुकृपा हेच आत्मानुभवाचे मुख्य साधन आहे. त्यांच्या कृपेशिवाय देवाचा प्रत्यक्ष अनुभव येणार नाही. त्याचे कारण श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तपेविना दैवत दिधल्याविना प्राप्त, गुजेविना हित कोण सांगे. देवाची प्राप्ती होण्याकरता तपस्या पाहिजे. तपाशिवाय देव प्राप्त होत नाही, कारण दिल्याशिवाय येत नाही हा न्याय सर्वत्र लागू पडतो. श्रीगुरु आत्महिताचा उपदेश करतात हे खरे आहे, पण त्यांना आपल्या मनातील गुज म्हणजेच गुह्य सांगितलं पाहिजे. कारण आपण आपल्या मनातील गुज गुह्य सांगितल्याशिवाय आपल्याला हिताचे उपाय कोण सांगणार. त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात की, हे साधकांनो, संसार सागरातून तरुण जाण्याचा उपाय साधूच्या संगतीमध्येच प्राप्त होत असतो. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचे चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.